नमस्कार, मी ऋत्विक धुरी. तुम्ही पाहताय कोकणशाही चॅनल. कोकणच्या समृद्धीचं सोनेरी प्रकाशात न्हावून गेली पहाट सारी, आनंदाची उधळण घेऊन दिवाळी आली. कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण सकाळी 5:30 वाजलेत आणि तुम्ही सर्वजण सज्ज झालात आणि या रंगमंचावर उपस्थित सर्व कलाकारांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमच्यासाठी दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये सुरांची जादू आणि आवाजाचे जादूगार घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेऊन कोकणशाही चॅनलकडून आलो आहोत. आपल्यासोबत आहेत आमच्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी चिन्मय घोगळे आणि आमचे संचालक साईनाथजी गावकर. मी साईनाथजी गावकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद ऋत्विक. सर्वप्रथम मी कोकणशाहीच्या सर्व दर्शकांना या दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देईन. त्याचप्रमाणे या मंचावरती उपस्थित असलेले सर्व कलाकार या सर्वांचं स्वागतही करेन. दर्शको, कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट हा विशेष लाईव्ह कार्यक्रम आपणा सर्वांच्या भेटीकरता आम्ही घेऊन आलो आहोत आणि हा कार्यक्रम निश्चितच आपणा सर्वांना आनंद देईल, समाधान देईल याचा विश्वास आहे. कारण की या मंचावरती असलेला प्रत्येक कलाकार हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे. या कलाकारांना आपल्या हृदयामध्ये आपलं एक वेगळं स्थान हे निश्चितच आपणा सर्वांच्या हृदयामध्ये मिळवलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे ऋत्विक, हा कार्यक्रम हा कोकणशाहीच्या दर्शकांसाठी निश्चित ही पर्वणी ठरणार आहे. मी पुन्हा एकदा या सर्व सन्माननीय कलाकारांना धन्यवाद देईन. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. निश्चितच कोकणशाहीच्या मंचाची आपण शोभा वाढवली आहे एवढं मात्र आदरानं सांगेन. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि कोकणशाहीच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साईनाथजी. नक्कीच कोकणशाहीसोबत सज्ज होऊया. दिवाळीची शुभमय, मंगलमय आणि सुंदर स्वरांनी सुरुवात करूया. तर पाहूया दिवाळी पहाट, कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. विघ्नहर्ता गजानन, माता सरस्वती, रंगदेवता, सर्व देवतांना विनम्र वंदन करून रसिक श्रोते हो, कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. दिवाळी सण मोठा नाही, आनंदा तोटा. आणि याच दिवाळी पर्वाचं निमित्त घेऊन आज आम्ही आपल्या आवडीची खास अशी गाणी घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. सादरकर्ते आहेत श्री प्रसाद शेवडे आणि सहकारी. या सर्व कलाकारांचा परिचय मी अगदी सुरुवातीलाच करून देतो आणि मग मुख्य गीताने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आजचे आघाडीचे गायक प्रसाद शेवडे हे देवगड येथील मग विद्यालयामध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतात. उत्तम प्रकारचे गायक, त्याचप्रमाणे ऑर्गन आणि हार्मोनियम वादक म्हणून त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात आणि आज गायक म्हणून ते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या बाजूला असणाऱ्या दिव्या शेवडे, पळसुले देसाई या देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि आज मुंबईमधल्या आघाडीच्या गायिका आहेत. किरण सिद्धये, त्याचप्रमाणे नूतन परब यासारख्या गुरूंच्याकडनं मार्गदर्शन घेतल्यानंतर स्वप्नील गोरे, त्यानंतर प्रसाद शेवडे यांचंही त्यांना खास मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि आज मुंबईला अनेक उत्तमोत्तम गुरूंच्याकडनं या संगीतामधली दीक्षा घेऊन त्या आपली कारकीर्द त्यांनी जोमानं पुढे चालू ठेवलेली आहे. त्यांच्या बाजूला असणाऱ्या सावनी प्रसाद शेवडे आज महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता त्यांनीही संगीत क्षेत्रामधल्या अनेक परीक्षा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या देखील गोड गळ्याच्या अष्टपैलू गायिका म्हणून आपण त्यांना ओळखतो. जेवढे गायक महत्त्वाचे तितकाच वाद्यवृद्ध अतिशय महत्त्वाचा असतो. आज हार्मोनियम वादक म्हणून श्री स्वप्नील गोरे सावंतवाडी येथील मिरागलीस हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतात. उत्तम गायक म्हणून त्यांची ख्याती आहे. शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, जाणकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याचप्रमाणे आज ऑर्गन आणि हार्मोनियम या वादनामध्ये सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. संगीतकार म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. स्वप्नील गोरे हार्मोनियम वादक. त्यांच्या बाजूला असणारे पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य अमित पाध्ये अवघ्या महाराष्ट्राला त्यांची म्हणजे अर्थात ते ख्यातनाम आहेत आणि सर्वजण त्यांना ओळखतात. आज ऑर्गन वादनासाठी ते इथं आलेले आहेत. आणि त्यांच्या बाजूला असणारे सचिन जाधव आज सिंथेसायझर म्हणून साथ करण्यासाठी इथं उपलब्ध आहेत. अतिशय उत्तम कान असणारे आणि संगीत संयोजन करणारे सचिन जाधव यांची उपस्थिती आज विशेष लाभलेली आहे. आज तबला वादनासाठी नीरज मिलिंद भोसले हे इथं
उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना देखील अनेक उत्तम उत्तम गुरु लाभलेले आहेत. त्यामध्ये पंडित सुभाष कामत असतील किंवा निलेश मेस्त्री असतील, त्यांच्याकडनं तबल्यातली त्यांनी दीक्षा घेऊन आपली कारकीर्द जोमाने सुरू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश कुंटे यांच्याकडनंही त्यांना मार्गदर्शन मिळतं आहे. त्यांच्या बाजूला असणारे पखवाज वादक उमेश कोयंडे हे संगीत शिक्षक देवगड विद्यालयामध्ये आहेत. ते देखील उत्तम तबला वाजवतात आणि अनेक गायकांना त्यांनी आजपर्यंत उत्तमोत्तम साथ केलेली आहे. जेवढी वाद्यांची साथ आपल्याला मिळते तितकी तालवाद्यसुद्धा महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी आज देवेंद्र शेवडे आज तालवाद्य साथीमध्ये अर्थातच आपली भूमिका निभावणार आहेत आणि त्यांच्यासोबत तेजस प्रभुदेसाई हे देखील आपल्याला तालवाद्यासाठी इथं उपलब्ध झालेले आहेत. आणि सर्वात शेवटी मी संजय कात्रे आजच्या कार्यक्रमाचं निवेदन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या सर्व कलाकारांच्या वतीने आपणा सर्वांना सुरुवातीलाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा आपलं स्वागत करून आम्ही मुख्य कार्यक्रमाकडे आता वळतो आहोत. संत नामदेव अगदी फार अतिशय आदराचं स्थान मिळवलेले असे संत. त्यांनी एके ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हता गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी. नासिलिया भूमंडळ परी उरे पंढरी मंडळ. नामा म्हणे बा श्रीहरी ते म्या देखिली पंढरी. ही पंढरी मी पाहिली आणि त्या पंढरीमध्ये काय आहे तेही मी पाहिलं. नामदेवानंतरच्या सर्वच संतांनी पंढरीचाच महिमा गायला आणि त्यानंतर जवळपास 200-225 वर्षानंतर जन्माला आलेले संत तुकाराम ते तर असं म्हणतात की जगामध्ये जर काही पाहायचं असेल तर ते पंढरपुरामध्ये आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. मग ते किती सुंदर आहे, त्याचं किती सुंदर प्रकारे वर्णन संत तुकारामांनी केलेलं आहे ते आपण या सुरुवातीच्या रचनेमध्ये ऐकूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुळशी हा
रसिक श्रोते हो, आज दिवाळी आणि या पहाटेच्या अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपण सुरांच्यामध्ये न्हावून निघालो आहोत. पाणी आणि मन या दोन गोष्टी फार विलक्षण आहेत. पाणी आणि मन यांच्यामध्ये नेमकं काय साम्य आणि काय फरक आहे? तर साम्य असं आहे की जर दोन्ही गढूळ असतील तर आयुष्य संपवून टाकू शकतात. जर दोन्ही उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात. आणि दोन्हीही स्वच्छ असतील तर मात्र जातील तिथे आनंदवनच फुलवतात. आणि मग याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर पाण्याला जर आपण बांध घातला तर पाणी संथ होतं. पाण्याला आपण जर बांध घातला तर पाणी संथ होतं. आणि मनाला जर बांध घातला तर माणूस संत होतो. आणि मग ती संत प्रवृत्ती आपल्यामध्ये येते. आणि असे संतांचे अनेक अवतार महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. अतिशय सुंदर असं एक संतांच्या जीवनावरचं नाटक आहे संत गोरा कुंभार. आणि या नाटकामध्ये अशोकजी परांजपे यांनी संतांच्या रचनेबरोबर स्वतःसुद्धा उत्तम अशी काही पदं लिहिलेली आहेत त्या नाटकासाठी. त्यातलंच एक पद आता प्रसाद शेवडे सादर करतायत. आणि अतिशय आनंद झालेला आहे त्यांना की संत गोरोबांना असं कळते की आपल्या वाटेवरून दरवाजाच्या समोरून आता संत मंडळी जाणार आहेत. आणि त्यामध्ये कोण आहे तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, त्याचप्रमाणे अनेक संत आणि वारकरी आपल्या दारासमोरून जाणार आहेत. तर ती जी बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोचते ती ऐकल्यानंतरच त्यांना एवढा आनंद झाला आहे की जसं आपण आज दिवाळीनिमित्त म्हणतो की दिवाळी सण मोठा, तसं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तो जो आनंद त्यांना झाला आहे तो या गीतातनं त्यांनी व्यक्त केलेला आहे. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. आणि ह्यातले आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत संयोजन. आपण ऐकूया ही सुंदर अशी रचना. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. होईल सोहळा आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. होईल सोहळा आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा. ब्रह्ममूर्तिमंत गाव नाही उरला उरला. गाव नाही उरला उरला. गाव नाही उरला. ठाव नाही उरला.
ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा ब्रह्ममूर्तिमंत गाव नाही उरला उरला गाव नाही उरला उरला गाव नाही उरला गाव नाही उरला उरला गाव नाही उरला उरला गाव नाही उरला उरला गाव नाही गाव नाही उरला ठाव नाही उरला गाव नाही उरला ठाव नाही उरला निर्गुणी निर्गुणी नहला निर्गुणी निर्गुणी नहला निर्गुणी नहला नाहला निर्गुणी नहला नाहला निर्गुणी नहला नाहला निर्गुणी नहला देह साचा ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा होईल सोहळा आनंदाचा ब्रह्ममूर्तिमंत येईल माहेरा ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत ब्रह्ममूर्तिमंत. रसिक श्रोते हो, संगीत नाटकांची परंपरा हा आपला अभिमानाचा विषय आहे. 1880मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटक रंगमंचावर आणल्यापासून 40 वर्षामध्येच त्यांच्या रचनेमध्ये थोडे बदल होत गेले आणि साधारणपणे 1927 ते 1931 या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीने खूप मोठा जोर धरला होता. स्वातंत्र्य विषयावर आधारित काही नाटकं यावीत अशी रसिकांची मागणी असतानाच वीर वामनराव जोशी यांनी संगीत रणदुंदुभी नावाचं नाटक रंगमंचावर आणलं. त्यामध्ये मास्टर दीनानाथांची तेजस्विनी अतिशय गाजली. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला, किंवा दिव्य स्वातंत्र्य रवी, किंवा जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा, यासारखी पदं अक्षरशः धुमाकूळ घालू लागली. स्वातंत्र्य विषयावरची मागणी पुरी होते असं वाटत असताना त्या काळातली नेमकी सामाजिक परिस्थिती काय होती रसिक श्रोते हो, तर जसं सामान्य माणूस हा स्वातंत्र्याने प्रेरित झालेला होता, स्वातंत्र्य त्याला हवं होतं आणि त्यासाठी धडपड चालू होती, तसं त्या काळातले काही संस्थानिक आणि काही राजे हे मात्र आपल्या भोगविलासामध्ये मग्न होते आणि त्यांना तसं खुश ठेवण्यामध्ये काही खुश मस्करेसुद्धा धन्यता मानत होते. पण त्याच राज्यामध्ये तेजस्विनीसारखी रणरागिणी जी त्यांना ताळ्यावर आणू पाहत होती आणि त्यांना सांगत होती की आपदा राज्यपदा भयदा. ऐकूया.
पदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा उपदे काम भोगनुरतिया पदा पदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा दिव्यशीलसम्पदा 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 पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता माते नरपति श्री हरि सदा महाभयाधरित आपदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा भयदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा चिरसुखदा सुखदा लोपुनिया चिरसुखदा लोपुनिया चिरसुखदा दिव्यशीलसम्पदा 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 पापरता पामरता पापरता पामरता पापरता 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 पामरता पापरता 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 पामरता पापरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता पापरता पामरता माते नरपति श्री हरि सदा महाभयाधरित आपदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा नृपते काम भोगनुरतिया पदा पदा राजपदा भयदा पदा पदा राजपदा भयदा पदा राजपदा भयदा
रसिक श्रोते हो, कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आणि या कार्यक्रमामध्ये पुढचं गीत आम्ही एक वेगळ्या प्रकारचं घेतलेलं आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचं शास्त्रीय संगीत किंवा त्यांनी संगीत नाटकांना दिलेलं संगीत संयोजन यामुळेच जास्त ओळखतो. पण कोणताही कार्यक्रम जरी असला तरी त्यांची भावगीतं, त्यांची भक्तिगीतं, अभंग किंवा नाट्यसंगीत हे आवर्जून त्या कार्यक्रमामध्ये घेतलं जातं आणि तो एक रसिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक प्रकारची गीतं त्यांनी गायली. त्यामध्ये शंकर रामाणी यांनी लिहिलेली आणि स्वतः पंडित अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली एक सुंदर गझल आता आपल्यासमोर प्रसाद शेवडे सादर करत आहेत. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणे. किती धृदात्तपणे हे त्यांनी त्याची पेशकश केलेली आहे. आपण ऐका, निश्चितपणे आपल्यालाही ती आवडेल. ऐकूया. रंध्रात पेरिली मी, रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. रंध्रात पेरिली आषाढ दर्द गाणी. उन्मादल्या सरींची, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. पुसणार तू कुणाला, पुसणार तू कुणाला, कुणाला पुसणार तू कुणाला. मिटली तसदारे पुसणार तू कुणाला. मिटली तसदारे धारात नाहणार, धारात नाहणार. धरती जगे इमानी. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी. पानातुनी मनाच्या, पानातुनी मनाच्या. पानातुनी मनाच्या पानातुनी मनाच्या. माझेच हे शहारे पान,
मनाच्या माझेच हे शहारे पानातुनी मनाच्या माझेच हे शहार मातीत मातलेला मातीत मातलेला आवेगही तू पाणी रंगात पेरिली मी आषाढ दर्दगाणी प्राणात हुडवारे प्राणात हुडवारे प्राणात हुडवारे हलतेच झाड आहे प्राणात हुडवारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाढलेली त्यानीच ढाढलेली तू माळली विराणी रंगात पेरिली मी आषाढ दर्दगाणी उन्मादल्या सरींची उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी रंगात पेरिली आषाढ दर्दगाणी आषाढ दर्दगाणी आषाढ दर्दगाणी चॅनेल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये आपण एक आता सुमधुर असं चित्रपटगीत ऐकणार आहोत. गदी माडगुळकर यांचे शब्द आहेत, स्वरतीर्थ सुधीर फडके यांचं संगीत आहे आणि आशा भोसले यांचा उत्तम स्वर या गीताला लाभलेला आहे. या जोडीने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संगीत रसिकाच्या हृदयावर राज्य केलेलं आहे. खरं म्हणजे हा केवळ दोघांचाच पराक्रम नसून हा एकूण त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गरी माडगुळकर, सुधीर फडके आणि आशा भोसले या त्रिवेणी संगमातून तयार झालेलं हे गीत आपण आता ऐकूया. हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. सादर करते आहे दिव्या शेवडे. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते ठाऊका नमजसी जरे निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता
प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. चॅनेल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये आपण आता पुढे ऐकणार आहोत एक सुंदर असं युगुलगीत. रसिक श्रोतेहो, असं म्हणतात की चेहरा दाखवायचा असतो, तोंड लपवायचं असतं. चेहरा दाखवायचा असतो, तोंड लपवायचं असतं, थोबाड रंगवायचं असतं आणि मुखडा निहाळायचा असतो. आणि तो जर गाण्याचा मुखडा असेल तर तो अगदी दिलखुलासपणे गायचा असतो. असाच एका गीताचा सुंदर मुखडा, तसाच त्याचा अंतरा. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार आहेत स्वरतीर्थ सुधीर फडके आणि मूळ गायक आणि गायिका आहेत सुधीर फडके आणि आशा भोसले. चित्रपट आहे धाकटी बहीण आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे फार सुंदर असा मुखडा. शब्द आहेत धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूप आले मुक्या भावनाना. ऐकूया. अवघ्या महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचा राग चंद्रकंसवर विशेष जीव होता. करू देत शृंगार हे देवबापामधलं गाजलेलं गाणं त्याला चंद्रकंसच्या स्वराने शृंगारलं आहे. त्यांच्या मनातला चंद्रकंस हा हसले ग मनी चांदणे या प्रस्तुत गाण्यात पुरेपूर उतरला आहे. राजा बढे आणि माणिक वर्मा
यांचं हे सदाबहार गीत आहे. यातल्या शब्दांचं सांगणं चंद्रकंसाचे सूर खेळकळपणे सांगतात. या गीताला प्रत्येक हरकत आणि जागा सुंदर याव्यात असा पुलंचा आग्रह होता. पुलं त्या काळामध्ये बेळगावला प्राध्यापक म्हणून काम करत आणि जोपर्यंत चांदणं हसत नाही तोपर्यंत गाण्यातल्या जागा समजून घ्यायच्या असं त्या माणिकताईंना तालमीच्या वेळी सांगत. पुलं आणि माणिकताई न कंटाळता प्रत्येक जागा समजून सांगत, समजून घेत, त्या कंठगत करत आणि दोन्ही कलाकार परिपूर्णतेचा ध्यास असणारे. राजा बडेंचे शब्दही तोलामोलाचे. त्याच्या भेटीसाठी तिचा जीव तहानलेला आहे हे ओळखून मैत्रिणींनी केलेली तिची ही चेष्टामस्करी आहे. पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे, सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे. माणिकताई त्यांच्या मैफिलीमध्ये जेव्हा हे गीत गात तेव्हा चंद्रकंसचे किती किती रंग पाहू असं श्रोत्यांना होऊन जावे. तेच गीत आपण आता ऐकूया दिव्या शेवडे यांच्याकडून. हसले ग मनी चांदणे. हसले 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 मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले ग मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. जपून टाक पाऊल साजणे, जपून टाक पाऊल साजणे, नादतील पैंजणे पैंजणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. बोचतील ग फुल जायचे, बोचतील ग फुल जायचे, तुझी कोमला काय, तुझी कोमला काय. चांदण्यातही सौंदर्या रे पोळतील ना पाय, हसले मनी चांदणे हा, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे, पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे. सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. हो जरा, हो जरा, हो जरा, हो जरा, बघा की वरी कळू द्या तरी, उमटू द्या वाणी. का आढे वेढे उगाच सांगा काय लागले राणी. कागशा पाठीस लागता मिळुनी साऱ्या जणी, आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. किती ग भाग्याचे, किती किती ग भाग्याचे, किती किती ग भाग्याचे, किती किती ग भाग्याचे. किती किती ग भाग्याचे, किती किती ग भाग्याचे. भलतीच ओढ ही काम सुंदराची, नव्हे ग श्याम सुंदराची. आ हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे.
पाऊल साजणी, जपून टाक पाऊल साजणी. नादतील पैंजणे पैंजणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे चांदणे, हसले मनी चांदणे. रसिक श्रोते हो, संत रामदास स्वामी यांचं संपूर्ण जीवनच आपल्याला प्रेरणादायी आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ध्यान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा तया रामदासा. या रामदासांनी समाजाच्या कल्याणासाठी गावोगावी राम मंदिरं उभा केली, भक्तराज हनुमंताची मंदिरं उभा केली, तरुण पिढीला सशक्त बनवण्याकरता बलोपासना सांगितली. सगळीकडे त्यांनी भक्तीचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा म्हणून भटकंती पण केली. आणि असेच फिरत फिरत ते पंढरपूरला विठ्ठलाला भेटण्यासाठी आलेले असताना त्या विठ्ठलाकडे पाहता पाहता त्यांना प्रभू रामचंद्र दिसू लागले. भक्तराज रामदास स्वामी विठ्ठलाला विचारतायत, प्रभू रामचंद्रांना विचारतायत की हे प्रभो, आपल्या हातातले चापबाण कुठे गेले? आपले हात असे कटीवर का? आपल्या आजूबाजूला सावलीप्रमाणे असणाऱ्या सीतामाई आजूबाजूला कुठे दिसत नाहीत. भरत शत्रुघ्न किंवा लक्ष्मण बंधू देखील दिसत नाहीत. ही सर्वजण गेली कुठे? त्याबदली ही सगळी भक्तमंडळी दिसत आहेत, असं का? इतकं सुंदर रचना आहे. याला संगीतबद्ध केलं आहे आजचे ऑर्गन आणि हार्मोनियम वादक स्वप्नील गोरे यांनी, आणि सावनी शेवडे आपल्यासमोर सादर करतायत. येथे का रे उभा श्रीरामा, ऐकूया. जय जय पांडुरंग हरी श्रीराम, 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 जय जय पांडुरंग हरी श्रीराम. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा. मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा.
चॅनेल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही प्रस्तुत दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सांगता आम्ही आता एका सुमधुर अशा गीताने करणार आहोत. भय सर्व सरावे आता विश्व हे निरामय व्हावे, तम दुःखाचा वितळावा आनंद दीप उजळावे. हा आनंद दीप उजळणारा जो सण आहे तो तुमच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, सर्वांच्या घरी आहे. सुंदर असं एक चित्रपट गीत याच विषयावर आधारलेलं मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं आहे. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि मूळ गायिका आहेत अनुराधा पौडवाल. चित्रपट आहे 1977-78मध्ये आलेला अष्टविनायक आणि या गीताचे सुंदर शब्द आहेत आली माझ्या घरी ही दिवाळी. या निमित्ताने सर्व रसिक श्रोत्यांना कोकणशाही या चॅनेलतर्फे आणि या सर्व कलाकारांच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. जन्म जन्मले तुझ्या संगती एक रूप मी भावे. प्रीत नयनी वसेला जगाले हसे, प्रीत नयनी वसेला जगाले हसे. कोर चंद्राची फुलते भाळे, कोर चंद्राची फुलते भाळे. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. सप्तरंगात धावून आली, सप्तरंगात धावून आली. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. कोकणशाहीच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.